राजकारणात जिथं स्वार्थापायी निष्ठा बदलण्याचं प्रमाण वाढलंय तिथं काकडवाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अप्पा पाटील यांचं कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे। एका कार्यकर्त्याची खरी ओळख ही केवळ पद मिळवण्यात नसते तर संकट काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यात असते, हे त्यांनी सिद्ध केलंय। अप्पा पाटील निष्ठा आणि जनसेवेचे प्रतीक। अढळ निष्ठा बदलत्या राजकीय समीकरणांच्या काळातही भारतीय जनता पक्षाशी असलेली त्यांची दीर्घकालीन निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी एक आदर्श आहे। पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपली विश्वासार्हता जपली आहे। डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्याशी अभेद्य साथ। मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या विकास कामांना काकडवाडीच्या मातीत पोहोचवण्याचं काम अप्पांनी समर्थपणे केलंय। जनतेचा आधारस्तंभ आणि सामाजिक आर्थिक मदत। गरीब कुटुंबातील संकटाच्या वेळी जेव्हा संसार उघड्यावर पडण्याची वेळ येते तेव्हा शासकीय योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करण्यात ते सदैव तत्पर असतात। शेतकरी हित, नैसर्गिक आपत्ती असो किंवा शेतीविषयक समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय। सर्वांगीण विकास। काकडवाडी गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक स्तरावर केलेले प्रयत्न हे त्यांच्या तळमळीचं दर्शन घडवतात। राजकारणात कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ केवळ मिरवणुकांमध्ये सहभागी होणे असा नसून लोकांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवणे असा असतो। हे अप्पा पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। अशा निष्ठावान कार्यकर्त्यांमुळेच पक्षाची पाळंमुळं तळागाळापर्यंत घट्ट रुजतात। अप्पा पाटील यांनी ग्रामपंचायतीवर कोणतेही पद नसताना गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन असंख्य विकास कामं खेचून आणलेली आहेत। शासनाच्या कृषी विभागासह कुठल्याही विभागाच्या योजना असतात त्या गावातील सर्व नागरिकांना मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे। नैसर्गिक आपत्तीत गावच्या ओढ्याला आलेल्या पुरात जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे असो अथवा एखाद्या शेतकऱ्याची कडब्याची गंजी जळून झालेलं नुकसान असो किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात काम करत असताना झालेला अपघाती मृत्यू, अशा सर्वच घटकांना मदत मिळवून देण्यात अप्पा पाटील यांनी केलेला प्रयत्न हे केवळ या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण मिरज तालुक्यात कौतुकाचा विषय आहे। अशा या धडाडीच्या कार्यकर्त्याचा आज वाढदिवस, त्यानिमित्तानं त्यांना उदंड आयुष्यासाठी अनंत कोटी शुभेच्छा।